नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याला एंजेलिक गायडन्स पाहायचं आहे. काही कार्ड्स ड्रॉ करते. आधी पहिल्यांदा आपण प्लॅनेटरी ऊर्जा पाहूया. 2 कार्ड्स आले आहेत. ओके, आज मी गीता डेक पहिल्यांदाच ट्राय करणार आहे. आपल्याला श्रीकृष्ण त्यांचा काय आहे मेसेज आहे तो पाहूया. हाऊ टू अप्रोच अ गुरु हे कार्ड आहे. आपण ह्याचा मेसेज पाहू. काही टॅरो कार्ड्स ड्रॉ करते. ओके, पेज ऑफ स्पोर्ट्स, बॉटम ऑफ द टेक द हाई प्रिस्टेस आहे. हाई प्रिस्टेस सबकॉन्शियस माइंड आहे तुमचं. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण असं करू. हे कार्ड पहिल्यांदा आलं आहे. मार्स इन एरीज, मून इन लिब्रा, लस्ट आणि कंपॅनियनशिप 2 मेसेज आहेत. टॉईल अँड लेबर, मिस्ट्री. हाय प्रिस्टेस ही मिस्ट्रीचं कार्ड आहे. काहीतरी गूढ आहे. द वर्ल्ड, नाइट ऑफ कॉइन्स, नाइट ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. 3 ऑफ कॉइन्स, 3 ऑफ पेंटॅकल्स, थ्री ऑफ स्वॉर्ड्स, किंग ऑफ पेंटॅकल, द हायरोफंट आणि हाय प्रिस्टेस दोन्ही गुरु आहेत. सो इथे नॉलेज रिलेटेड असू शकतं. काहीतरी नॉलेज घेणं, काहीतरी जे हिडन आहे, जे हिडन नॉलेज असेल घेणं असं म्हणता येईल. लास्ट कार्ड आले द हायरोफंटचं. सो मिस्ट्री, काही गोष्टी काही मिस्ट्री आहेत त्याचं नॉलेज घेणं आहे. आणि टॉईल अँड लेबर हे श्रम म्हणता येईल की तिथे तुम्हाला मॅन्युअली श्रम करायचे आहेत. हे मॅन्युअल वर्कचं कार्ड आहे की तिथे तुम्हाला पर्सनली बराच काळ बसून एखाद्या गोष्टीवरती काम करणं म्हणता येईल ना, की एकदा सुरू झालं की ते उरकल्याशिवाय उठता येणार नाही. अशा प्रकारचे जे एफर्ट्स आहेत ना ते देणं, असा काहीतरी गायडन्स असावा हा. आणि मिस्ट्री काहीतरी शोधून काढायचं, काहीतरी नॉलेज घ्यायचं आहे जे अजून समोर नाही आहे तुम्हाला ते मिळवायचं आहे. सो दोन्ही गुरु आहेत तुमच्या कार्डमध्ये. आणि इथे हे कार्डसुद्धा आलेलं आहे हाऊ टू अप्रोच गुरु. सो हा एक काय मेसेज आहे ना,
या श्लोकचा काय अर्थ आहे तो आपण बघायचा आहे. द डिवाइन नॉलेज कॅन बी अक्वायर्ड बाय अप्रोचिंग अ जीनियस स्पिरिच्युअल मास्टर. इन्क्वायर सबमिसिव्हली फ्रॉम हिम अँड रेंडर युअर सर्व्हिस टू हिम. बीन अ सेल्फ रिलायज सोल, ही कॅन इझिली इनलाइटन यू बिकॉज ही हॅज सीन द ट्रूथ. असा याचा मेसेज आहे. असं हे पण आपण डिटेलमध्ये पाहू. भगवद्गीतेचा हा जो श्लोक आहे त्याचा काय अर्थ आहे तो आपण पाहूया. मी थोडंसं मेडिटेट करते या कार्ड्सवरती. सर्वप्रथम ना आपण हे मिस्ट्रीचं कार्ड काय सांगतं हे बघूया. सो ह्याचे वर्ड्स काय आहेत की अ पझल, अ सर्चिंग फॉर क्लूज, पुटिंग द पीसेस टुगेदर हा एक अर्थ आहे. अननोन, काहीतरी अननोन तुम्हाला शोधायचं आहे. हिडन इनर वर्किंग आणि एक अ सर्टन मिस्टेक. हे वर्ड्स आपल्याला साधारणतः ह्या स्प्रेडमध्ये उपयोगी येते. हिडन इनर वर्किंग हा एक वर्ड जो आहे ना, कारण द हाय प्रिस्टेस आहे ना, इथे ही सिक्रेसी आहे. हिडन नॉलेज आहे हाय प्रिस्टेस, हे तुमचं सबकॉन्शियस माइंड आहे. सो इथे या स्प्रेडमध्ये एंजल्स असं सांगतायत की तुम्ही काहीतरी नॉलेज घ्यायचं आहे. इथे नॉलेजचा इथे कन्सर्न जास्त आहे, कारण हे आपल्याला हाऊ टू अप्रोच गुरु हे सुद्धा कार्ड आलेलं आहे. हायरोफंट आणि द हाय प्रिस्टेस तो दोन्ही गुरु आलेले आहेत. कुठलं तरी नॉलेज तुम्ही मिळवत असाल किंवा तुम्हा त्या दृष्टीने तुमचे प्रयत्न असेल. एज्युकेशन रिलेटेड हा असू शकतो, करिअरमध्ये सुद्धा असतं, कुठल्या तरी गोष्टीचं नॉलेज. मग कुठलाही तुमचा लाईफ ॲस्पेक्ट असू शकेल की तिथे तुम्हाला काहीतरी हिडन नॉलेज काहीतरी मिळवायचं आहे. त्यासाठी तुम्ही श्रम घेत आहे आणि ते मॅन्युअल असेल, एखादं प्रोजेक्ट आहे किंवा काही, त्यामधून तुम्हाला काही नॉलेज घ्यायचं असेल. किंवा टॉयल अँड लेबरचं कार्ड सांगतं की ओव्हरऑल हा गायडन्स काय सांगतो की हे जे काही तुम्हाला मिळवायचं असेल ना, तर बॉटम ऑफ द डेक द हाय प्रिस्टेसचं कार्ड हे इनॅक्शन पण दाखवतं की सध्या तुम्ही जितके प्रयत्न करायला हवेत तेवढे तुमच्याकडून होत नाही आहे. कारण हाय प्रिस्टेसची स्तब्ध बसलेली आहे 2 पिलरच्या मध्ये. सो एक इनॅक्शनचं पण कार्ड आहे. सो ज्या प्रमाणात तुम्हाला ते एफर्ट्स घेण्याची गरज आहे ते तुमच्याकडून घेतले जात नाही आहेत. आणि तो अप्रोच असा असायला हवा की द विनस इन एरीज हे लस्टचं कार्ड आहे की एखादी गोष्ट मिळवण्यासाठी एक आतुरता तुमच्यामध्ये असायला हवी, मनामधून एक आतुरता असायला हवी. द मून इन लिब्रा. सो लिब्रा ही रास काय, तूळ रास ही बॅलन्सची रास आहे, तराजू आहे त्याचं चिन्ह. सो मन तुमचं बॅलन्स असायला हवं, मनामध्ये ती गोष्ट मिळवण्याची एक लस्ट असायला हवी. मन तुमचं बॅलन्स असायला हवं की जेणेकरून एक सद्बुद्धी विवेकाने तुम्ही कुठल्याही गोष्टीवरती विचार करू शकाल, प्लॅन करू शकाल किंवा ती गोष्ट पुढे नेऊ शकाल असं. आणि दुसरं एक मिस्ट्री. सो तुम्हाला हे गोष्ट शोधून काढायचं आहे किंवा हे नॉलेज तुम्हाला यावरती तुम्हाला काम करायचं आहे. पेज ऑफ सोर्सचं कार्ड हे सांगतं की हा जो पिरियड जो आहे ना प्रेझेंट, हा खूप एक वैचारिकदृष्ट्या खूप ॲक्टिव्ह पिरियड म्हणता येईल तुमचा. की तुम्ही एक जास्तीत जास्त त्या गोष्टीमध्ये क्युरिओसिटी आणणं गरजेचं आहे. विचारांची स्थिरता असायला हवी, मनामध्ये उत्सुकता असायला हवी एखाद्या गोष्टी अचीव करण्यासाठी, किंवा म्हणतात ना एखादं नॉलेज मिळवण्यासाठी एक तहान जागृत असायला हवी आपल्या मनामध्ये. हे पेज ऑफ सोर्स सांगतं. द वर्ल्डचं कार्ड तुम्हाला सांगते की त्यासाठी लागणारे घटक हे तुम्ही हे इंटिग्रेशनचं कार्ड आहे. सो सगळ्या गोष्टी एकत्रितपणे आणणं, जमवाजमव करणं त्या गोष्टींची, त्याला जे गरजेच्या आहेत त्या सगळ्या गोष्टींची तुम्ही जमवाजमव करणं. आणि तुमचा विचार वैचारिकदृष्ट्या
तुम्ही एक द वर्ल्डचं कार्ड हे दाखवते की चारी दिशा मुक्त आहेत. सो तुम्ही वैचारिकदृष्ट्या चारी बाजूंनी जिथून कुठून तुम्हाला त्या गोष्टी मिळवता येतील, मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही करायला पाहिजे, असं हे वर्ल्डचं कार्ड सांगतं. नाईट ऑफ कॉइन्स तुम्हाला गायडन्स देतो की एखादा मार्ग तुम्ही अवलंबला की त्याच्यावरती सातत्यपूर्ण कष्ट करणं, हार्डवर्कचं कार्ड आहे सतत, कारण तो सैनिक आहे. सो त्या गोष्टीकडे ते पेंटॅकल पण एक समोरच आहे. सो ते तुमच्या दृष्टीसमोरच असायला पाहिजे. तुमचं एम जे गोल आहे ते तुमच्या दृष्टीसमोर आहे, आणि त्या ह्याने तुम्ही सतत मूव्ह होणं गरजेचं आहे. भले तुमचा हा प्रवास थोडा संथ असेल, कारण हा नाईट ऑफ सोड नाही आहे. नाईट ऑफ सोड हा खूप फास्ट आहे, फास्ट ॲक्शन दाखवणार आहे. पण नाईट ऑफ कॉइन्स, नाईट ऑफ पेंटॅकल्स हा संथ गतीने प्रवास करणं, एखादी गोष्टीकडे सातत्यपूर्ण जात राहणं, कुठेही न थांबता, एक पर्सिस्टंट एफर्ट म्हणता येईल ना, त्याचा काळ आहे तो. त्या दृष्टीने तुम्हाला हे एफर्ट्स घ्यायचे, जे काय आहे ते नॉलेज मिळवायचं असेल, ज्या गोष्टी पुरे गरजेच्या आहेत त्या एकत्रितपणे करा. क्युरिओसिटी बाळगा त्यासाठी मनाची. 3 ऑफ कॉइन्स कोलॅबरेशनचं काळ आहे. सोबत कोणाला तरी घ्या मदतीला, किंवा त्यामध्ये मास्टरी करण्याचा प्रयत्न करा. असं म्हणजे ते जास्तीत जास्त गोष्टी शिकून घेण्याचा प्रयत्न करा, असं आहे. इन कंजक्शन टू मिस्ट्रीचं कार्ड पण आहे की बारीक सारीक छोट्या जे पॉईंट्स आहेत, छोट्या गोष्टी असतात त्यातली, त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. सो एखादी स्किल बिल्ड करणं, आपल्यामध्ये एखाद्या गोष्टीत मास्टरी करून घेणं म्हणता येईल, किंवा काही बाबतीमध्ये तुम्ही बऱ्याचशा गोष्टी एकत्रित केलेल्या असतील, किंवा एक ठराविक लेवलपर्यंत तुमची त्या बाबतीत तयारी झालेली असू शकते, एक फायनल टच देखील बाकी असेल, असंही हे कार्ड दाखवतं की कुठेतरी काही गोष्टी ज्या राहून गेल्या आहेत त्या तुम्हाला पाहायच्या आहेत, बऱ्यापैकी तुमची तयारी झालेली आहे, असंही म्हणता येईल. 3 ऑफ स्वोर्ड हे एक मनाला कुठल्या तरी म्हणतात ना, एक आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची आहे, तर काही बाबतीमध्ये आपल्या मनावरती बंधनं घालून घेणं 3 ऑफ स्वोर्ड दाखवतं. मग हे टाईम मॅनेजमेंट असेल, कुठे तुमचा टाईम वेस्ट होत असेल तर तिथे तुम्हाला तो काही बाबतीत बंधनं घालून घ्यायचे आहेत की जेणेकरून तो तुम्ही इथे रिडायरेक्ट करायला, असं. किंग ऑफ कॉइन्स आणि नाईट ऑफ कॉइन्स आणि किंग ऑफ कॉइन्स हे एकत्र आले, 3 कंजंक्शन्स. सो इथे हार्डवर्क पण आहे आणि इथे डिसिप्लिन पण आहे. काही गोष्टीमध्ये डिसिप्लिन असायला हवं, काही गोष्टींची बंधनं स्वतःला घालून घ्यायला हवीत. अँड हायरोफंटचं कार्ड हे एक प्रकारे रूल्स अँड रेग्युलेशन, म्हणजे एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी ज्या स्टेप्स कायद्याने असतात, एक नेमून दिलेल्या असतात, त्या चौकटीमध्ये काम करणं हे हायरोफंटचं कार्ड सांगतं. की तुम्हाला एखादी गोष्ट अचीव करायची आहे ना, तर त्याचे जे काही नियम आहेत, ते रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, ते त्या प्रमाणे तुम्ही पुढे जा, की जेणेकरून तुम्हाला ती गोष्ट अचीव करता येईल. आणि एक हे धर्मगुरूंचं पण कार्ड आहे, म्हणजे कोणते गुरु एखादं स्पेशलाइज त्या क्षेत्रामध्ये ज्यांना एखादी नॉलेजेबल व्यक्ती असेल, त्याचा तुम्ही गायडन्स घेऊ शकता, असंही हायरोफंटचं कार्ड सांगतं. कारण हे हाऊ टू अप्रोच गुरुचं का म्हणून आहे ना कार्ड आलेलं, त्यावरून मी म्हणते की हे जे काय तुम्हाला अचीव करायचं असेल त्या दृष्टीने तुम्हाला हा एक पाथ फॉलो करावा लागेल, हा गायडन्स आहे. आता हाऊ टू अप्रोच गुरु हा जो श्लोक आहे ना, तर या श्लोकमध्ये श्रीकृष्ण काय सांगतात की तुम्ही जेव्हा साधक कर्म करतो, साधक आणि संन्यासी यांच्यामध्ये एक फरक आहे की संन्यासी आहेत ते सिद्ध पुरुष आहेत की ते काही कर्म न करता एका ठिकाणी राहूनसुद्धा निर्गुणाची उपासना करू शकतात. म्हणजे समोर मूर्ती असण्याची गरज नाही आहे, ते स्वतःमध्ये तो भाव आणून, तो कृष्ण भाव आणून भगवत प्राप्ती करू शकतात. पण साधकांचं तसं नाही. आपण रोजच्या व्यवहारामध्ये, रोजचं लाईफ जगताना जेव्हा आपल्याला भगवत प्राप्ती करायची असेल, तेव्हा आपल्याला गुरु असण्याची गरज आहे, धर्मगुरू ना फॉलो करण्याची गरज आहे. कारण आपले जे सेन्सेस असतात ते स्कॅटर्ड असतात. आपल्याला सगळं कर्म करून आपलं
आपले जे रोजचे आपला जो धर्म आहे, प्रत्येकाचा एक वेगळा धर्म असतो, त्या ज्या ज्या भूमिकेमध्ये आपण असतो तो आपला धर्म असतो. सो तो आपला धर्म निभावून नेताना आपल्याला एक भगवत प्राप्ती जर करायची असेल तर इथे श्रीकृष्ण काय सांगतात की आपली बुद्धी स्थिर झाल्याशिवाय एका ठिकाणी आपण भगवत प्राप्ती करू शकत नाही. आपलं मन चित्त एका ठिकाणी स्थिर झाल्याशिवाय आपण भगवत प्राप्तीकडे जाऊ शकत नाही. मग ते जे आपल्याला अचीव करायचं असेल तर आपल्याला संतांना अप्रोच करावं लागेल की ते ही पूर्ण सेवा करतात. एक त्यांच्याकडे गेल्यानंतर तू जीवनाचा ग्रंथ कसा आहे, म्हणजे ही पुस्तकं वगैरे वाचण्यात अर्थ नाही आहे. तर जेव्हा तुम्ही संतांशी जेव्हा सत्संग कराल त्यावेळी तुम्हाला कळेल की ते एक जीवनाचा ग्रंथ तुम्हाला वाचता येईल, असं श्रीकृष्ण यामध्ये सांगतात की इथे इतकी सतत सेवा कर्म करत असतात संत, तरीसुद्धा ते आतून खूप शांत असतात. म्हणजे बाहेर त्यांचा एक कर्माचा जोर असतो, बाहेर ते कर्म करत असतात बाह्य विश्वामध्ये, पण तरीसुद्धा आंतरिक त्यांच्यामध्ये खूप शांती असते. आणि ती शांती कशी मिळवायची हे फक्त आपल्याला गुरुच सांगू शकतात, असं ह्या 4थ्या अध्यायाच्या 34 नंबरच्या ह्या श्लोकामध्ये हे एक नॉलेज आहे. सो तुम्हाला सुद्धा कुठेतरी एक स्वतःवरती बंधनं घालून घ्यायची आहेत, एक इनर पीस आणण्याची गरज आहे, जेणेकरून तुम्ही या प्रोसेसने हा पाथ फॉलो करून तुम्हाला जे काही तुम्हाला अचीव करायचं असेल ते करू शकता. आणि त्यासाठी जितके श्रम गरजेचे आहेत ते तुम्हाला मॅन्युअल लेबर आहे. हे कसे आहे, हे टॉईल अँड लेबरचं हे जे कार्ड आहे ना, हे एक प्रकारचे मॅन्युअल लेबर आहे की जिथे तुम्हाला हे काम हे एक प्रकारचं ऑब्लिगेटरी आहे. म्हणजे तुम्हाला ते जाऊन सांगा, जसं हे कारखान्यातलं काम की ह्या दिवसामध्ये एवढं काम होणं गरजेचं असतं आणि तुम्हाला ते संध्याकाळी कोणाला तरी सिनियर्सना जाऊन सांगावं लागतं की एवढं अप्रोच केलेलं आहे, एवढं झालेलं आहे तुमच्याकडून. सो अशा प्रकारचं काम आहे की तुम्हाला कोणाला तरी ते जाऊन ते पूर्ण करण्याचं ऑब्लिगेशन आहे तुमच्यावरती. अशा पद्धतीने तुम्हाला हे अचीव करायचं आहे. ती बंधनं आणायला हवी की या एवढ्या एक ठराविक दिवसामध्ये तुम्हाला एवढं उद्दिष्ट पार पाडायचं आहे, अशा प्रकारचं बंधनं असायला हवीत. सो माइंड तुमचं बॅलन्स असायला पाहिजे आणि त्या गोष्टी मिळवण्यासाठी एक मनामध्ये खूप इच्छाशक्ती असं आहे. दोन्हीही इच्छाशक्तीची कार्ड्स आहेत. इवन हे प्लॅनेटरी पोझिशन पण हे दाखवते आणि पेज ऑफ स्वॉर्डसुद्धा. सो हा एक मेसेज या स्प्रेडमधून मला दिसतो आहे. तुम्हाला रीडिंग कसं वाटलं सांगा आणि आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.